नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्लिंग बॅग। मला एका ताईंची कमेंट आली होती की 1.5 वर्षाच्या मुलीसाठी स्लिंग बॅग बनवून दाखवा म्हणून। तशात मी भरपूर स्लिंग बॅग बनवलेल्या आहेत, अगदी रेडीमेड स्टाईल, वेगवेगळ्या साईजच्या, वेगवेगळ्या डिझाईनच्या, अगदी रेग्झिनच्या कापडापासून पण बनवलेली आहे। त्या सर्वांची प्लेलिस्टच बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती। तुम्ही युट्यूबला वरती सर्च बार वरती असं जरी सर्च केलं ना, वर्षा फॅशन स्लिंग बॅग, तुम्हाला ना पूर्ण प्लेलिस्टच येईल आणि जेवढे स्लिंग बॅगचे व्हिडिओ आहेत ते पण येऊन जातील। तुम्ही ते पण नक्की चेकआउट करू शकता। आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्लिंग बॅग कशी शिवायची ते बघणार आहोत। तर नक्कीच तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे। तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा। तर आजच्या स्लिंग बॅग साठी बघा, मी इथे ना अशा पद्धतीने ब्लाउज पीसचा काठाचा कपडा घेतलेला आहे, त्याचबरोबर हा फॉर्म घेतलेला आहे। हा फॉर्म मी ना जेव्हा आपण नवीन कपडे खरेदी करतो, काही पण साडी असू द्या, ड्रेस असू द्या, त्याच्यामध्ये आपल्याला हा हमेशा भेटतो। हा तोच फॉर्म आहे। हा काय मी विकत वगैरे आणलेला नाही, तुम्ही फॉर्म ऐवजी गोणी पण वापरू शकता किंवा कापडी शॉपिंग बॅग असते ना ती पण वापरली तरी पण चालेल। फक्त एक कडकपणा येण्यासाठी आपण याचा वापर करत आहोत। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर मी या कापडाचं माप किती घेतलेलं आहे ते सांगते। तर बघा, 7.5 इंचाची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 6.5 इंच, 7.5 बाय 6.5 इंच। दोन्ही पीस सेमच आहे आणि फॉर्म फक्त आपण असंच ठेवलं आहे, अस्तर काय आत्ताच नाही जोडणार, आपण ते नंतर जोडणार आहोत। आणि हे चारही बाजूने स्टिच करून घेऊ। आणि बघा, अशा पद्धतीने आपण हा जो कपडा आहे तो ठेवून घेतलेला आहे। याला मी चारही बाजूने लगेच सोबतच स्टिच करत आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल असं स्टिच करायला अवघड वाटत असेल तर तुम्हाला मी एक दुसरी पद्धत पण दाखवते दुसऱ्या कापडावरती। आता एक्स्ट्राचा जो फॉर्म आहे ना तो आपण कट करून घेऊया। आणि दुसरं कापड बघा, मी ना अगोदर दोन्ही समोरासमोरील बाजू आहेत ना त्या अगोदर स्टिच करून घेत आहे। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने तुम्ही फॉर्मवरती स्टिचिंग आहे ती करून घेऊ शकता। या पद्धतीने म्हणजे कपडा खेचल्यासारखा वगैरे वाटणार नाही तुम्हाला। तर या पद्धतीने आपल्या दोन्ही कापडाला फॉर्म आहे तो स्टिच करून झालेला आहे। आता यानंतर आपल्याला वरतून 2 इंचावरती मार्क करून घ्यायचंय। तर मध्ये आपण स्टिच नव्हतं केलं, त्याच्यामुळे मी 2 इंचाच्या दोन्ही कडेला स्टिच करून घेतलं, म्हणजे कट केल्यावरती हा फॉर्म आहे तो सरकला असता किंवा बाहेर आला असता त्यामुळे। आणि ते 7.5 इंचाची झीप आपण घेतलेली आहे, झीप मध्ये रनर पण वळून घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपण ही झीप आहे ती स्टिच करून घेत आहोत। तर बघा, राईट साईड आहे ती कापडाच्या साईडने ठेवलेली आहे झीपची आणि यावरती पण आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। एक्स्ट्राची झीप आहे ती मी कट करते या स्टेजला आणि वरचा जो 2 इंचाचा कट केलेला पार्ट होता तो पण झीपच्या दुसऱ्या साईडने ठेवून आपण स्टिच करून घेत आहोत। यावरती पण आपण दाबटीप देऊन घेऊया या पद्धतीने। आता या पॉकेटला आपल्याला अस्तर पण लावून घ्यायचंय। तर 7.5 बाय 6.5 इंचच अस्तर घेतलेला आहे मी, पण झीपच्या वरचा जो पार्ट आहे त्या अस्तरचा आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बॉटम पासून जोडायला सुरुवात केलं आणि बघा वरचा जो पार्ट आहे अस्तरचा तो मी अशा पद्धतीने एक फोल्ड करून घेतला आणि चारही बाजूनी अस्तर आहे ते स्टिच करून घेतलेलं आहे। एक्स्ट्राचा अस्तरचा कपडा कट करून घेतला आणि या पद्धतीने आपलं हे पॉकेट आहे ते तयार झालेलं आहे। तर यानंतर मैत्रिणींनो, पॉकेटला अस्तर लावून झाल्याच्या नंतर आता आपल्याला याला फ्लॅप बनवायचा आहे। तर त्यासाठी बघा, मी इथे ना माझ्याकडे आता हा काठ शिल्लक नव्हता त्यामुळे दुसऱ्या काठाचा कपडा घेतलेला आहे। तुमच्याकडे जर सेम असेल तर उत्तमच आहे। आणि याचं माप कसं काढायचं ते सांगते। आता या दोन्ही कडेने ना आपल्याला 1-1 इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची। कडेपासून 1-1 इंचावरती मी मार्किंग केली आणि हे जे अंतर उरलं असेल तेवढंच आपल्याला इथे फ्लॅपवाला पार्ट आहे तो घ्यायचा आहे। तर बघा, 5 इंच हे जे अंतर आहे ते उरलेलं आहे, तर याचं पण आपल्याला बरोबर तेवढंच घ्यायचं आहे। तर 5 इंचापेक्षा जेवढा एक्स्ट्रा असेल तेवढा मी इथे कट करून घेते। तर इथे 5 इंचावरती मार्क केलं, एक्स्ट्राचा भाग कट केला आणि याची रुंदी आहे 3 ते 3.25 इंच, म्हणजे जेवढी काठाची आहे तेवढीच घेतलेली आहे। आणि अजून एक पार्ट आपल्याला सेम ह्याच मापाचा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, याच पद्धतीने मी 5 इंच लांबी आणि 3.25 इंच रुंदीचा दुसरा पण एक पार्ट आहे तो सेमच कट करून घेतलेला आहे या पद्धतीने। आणि इथे कॅनव्हास पेपर घेऊ शकता तुम्ही किंवा मग फॉर्म घेतला तरी चालेल। आता फॉर्म बघा, छोटे छोटे तुकडे होते शिल्लक उरलेले कट झालेले, तर तो मी अगोदर स्टिच करून घेतला आणि त्यानंतर आपण हा जो काठाचा कपडा आहे त्याच्या आतील साईडने अगोदर यांना समोरासमोरील बाजू स्टिच करून घेऊ दोन्ही कडेच्या। एकदम हळू आणि सावकाश दाखवत आहे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी। व्हिडिओ मोठा होतोय तरी पण म्हटलं चालेल, पण तुम्हाला समजलं पाहिजे। तर या पद्धतीने फक्त बघा, मी इकडं फॉर्मच आहे तो स्टिच करून घेतलेला आहे ह्या काठाच्या कपड्याला फ्लॅपवाल्या। अजून त्याचा जे अस्तरचा कपडा घेतलेला आहे तो नाही स्टिच केलेला। आता यानंतर आपल्याला बघा इकडनं कोणत्याही एका साईडने तुम्हाला 1-1 इंचावरती मार्क करायचे, म्हणजे एक लांबीची आणि एक रुंदीची,
बघा अशा पद्धतीने। आणि इथे आपल्याला एक त्रिकोणासारखे जे मार्किंग आहे ना ती करून घ्यायची आहे, म्हणजे 1 बाय 1 इंचाचा इथे मार्किंग केली। आता कटिंग करायचं होतं पण त्या अगोदर आपण इथे स्टिच करून घेऊ, कारण की हा फॉर्म फक्त आपण कडेकडेनेच जोडलेला होता। आता जशी मार्किंग केली स्टिचिंग केली त्याच्या एक्स्ट्राचा भाग कट केला आणि त्यानंतर आपल्याला याचा सेंटर काढून घ्यायचं आहे, कारण की आता आपल्याला टच बटन लावायचं आहे इथे त्यासाठी। तर बघा या पद्धतीने मी इथे सेंटरला मार्क करून घेत आहे बरोबर, आणि तिथेच आपल्याला हे जे टच बटन आहे ते लावून घ्यायचं आहे सिंपली। काय अवघड नाही टच बटन लावायचं, अगदी सोपं आहे। आणि हे मॅग्नेटवालं टच बटन घेतलेलं आहे मी, ते काय 10 रुपयाला मिळतं टेलरिंग मटेरियलच्या शॉपमध्ये। आणि त्या अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे। इथे थोडंसं तुम्ही म्हणजे टोकदार वस्तूने टोक करून घेऊ शकता, किंवा मग कैचीने पण डायरेक्टली कट करून घेतलं तरी पण चालतंय। थोडंसं कैचीने कट करून घ्यायचं फक्त एक जाण्यापुरतं, आणि त्यानंतर हे जे टच बटन आहे ते अगदी इझिली लावलं जातं बघा या पद्धतीने। आणि वरची जी क्लिप आहे ती अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आणि त्याकडे दाबून द्यायच्या सिंपली। अशा पद्धतीने आपण हे टच बटन आहे ते लावून घेतलेले आहे। आता दुसरं टच बटन आपण दुसऱ्या साईडने लावणार आहोत, ते पण मी दाखवतेच। आता त्यानंतर दुसरा जो पार्ट घेतला होता तो अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घ्यायचा आहे, आणि बघा एवढा पार्ट ओपन ठेवायचा आहे इकडचा। तर मी त्या अगोदर टाचणी लावून घेते आणि तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं ते पण दाखवत आहे, अगदी जवळून दाखवत आहे आणि सावकाश दाखवत आहे। तर टच बटन मी थोडंसं वरती लावलेलं आहे, म्हणजे स्टिचिंग करायला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। तर बघा या पद्धतीने स्टिच केलं। आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो आपण कट करून घेऊया, आणि इथे कॉर्नरवरती छोटे छोटे कट देऊन घेऊया या पद्धतीने। आणि जिथून ओपन पार्ट ठेवलेला आहे ना तिथून आपल्याला हा जो कपडा आहे तो पलटी मारून घ्यायचा आहे या पद्धतीने। व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत, आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर मी हे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित अगोदर बाहेर काढून घेत आहे, आणि टच बटन पण बघा दाबटीप पण देता येईल इतपत आतमध्ये मी ते अगोदरच लावलेलं होतं। आणि अगदी फिनिशिंग सहित दिसतं तो आपला फ्लॅपवाला पार्ट, अगदी रेडीमेड स्टाईल असतो ना सेम त्या पद्धतीने दिसते। तर अशा प्रकारे आपण हा पार्ट तयार करून घेतलेला आहे। तर यावरती दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर मैत्रिणींनो आपल्याला आता ह्या पार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे। जिकडनं ज्या पार्टला आपण झिप लावलेली आहे ना त्या पार्टचा आपल्याला इथे सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने, आणि ह्या पण पार्टचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। तर बघा 2 इंच सेंटरला सेंटर आपल्याला मॅच करून घ्यायचा आहे, आणि हा पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा ज्या पार्टला मी झिप लावली त्याच पार्टला हा फ्लॅपवाला पार्ट आहे तो स्टिच करत आहे। आता यावरतीच आपण स्टिचिंग करूया। आणि जे लावलेलं टच बटन आहे ते बघा वरच्या साईडनेच आहे, अशाच पद्धतीने आपल्याला फ्लॅपवाला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे अर्धा इंचाची मार्जिन सोडून। तर बघा अशा प्रकारे आपण हा फ्लॅपवाला पार्ट आहे तो बरोबर सेंटरला जोडून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला बेल्ट स्टिच करायचा आहे। तर बेल्टसाठी मी इथे ना हाच ब्लाउज पीसचा प्लेन कपडा घेतलेला आहे। आता याची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता, तुमच्या मुलीच्या हाईटनुसार मी इथे अंदाजेच घेत आहे। तर किती घेतलेली आहे ते सांगते। तर बघा साधारणतः 15 इंचची फोल्ड घडी आहे, म्हणजे 30 इंच लांबीचा हा बेल्ट आपण इथे घेतलेला आहे, आणि याची रुंदी घेतलेली आहे 3.5 ते 4 इंच। आणि हा आपण अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून स्टिच करून घेऊया। तर या बेल्ट मध्ये मी काय गोणी वगैरे घातलेली नाही, कारण की कपडा जास्त जाड झालेला आहे, 4 इंच रुंदी घेतली होती त्यामुळे, आणि अगदी अर्धा इंचाचाच बेल्ट आहे तो आपण इथे स्टिच करून घेतलेला आहे। अशा प्रकारे आपण हा बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे। थोडंफार मागे पुढे असेल तर मी कट करून घेते या पद्धतीने। आणि ज्या पार्टवरती आपण फ्लॅपवाला पार्ट जोडला ना त्याच पार्टवरती आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे। तर कडेपासून अर्धा इंच अंतर आपल्याला सोडून पुढे बेल्ट लावून घ्यायचा आहे बघा। तर बघा इकडनं पण मी अर्धा इंचावरती अशा पद्धतीने मार्क करत आहे, म्हणजे टेपच्या 5 लाईन म्हणजेच अर्धा इंच। तर बघा व्यवस्थित असं लगेचच स्टिच करून घेत आहे। तुम्ही लगेच इथे टाचणी पण लावून घेऊ शकता अगोदर, आणि मग स्टिच केलं तरी पण चालेल। बघा दोन्ही कडेने अर्धा इंच सुटेल अशा पद्धतीने आपण हा बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला इथे अस्तर पण जोडून घ्यायचंय। तर अस्तर पण आपल्याला बरोबर याच साईजचं घ्यायचं आहे बघा, म्हणजे 7.5 बाय 6.5 इंच 2 अस्तर आहे, एक या कापडासाठी आणि एक या कापडासाठी। आणि अस्तर बघा आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचंय, आणि यावरती जसं बेल्ट आणि फ्लॅपवाला पार्ट जोडलेला आहे ना त्याच साईडने आपल्याला हे अस्तर आहे ते ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने, ठीक आहे। आणि यावरती आता आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। अस्तरवाला पार्ट पण आतमध्ये जाणार आहे, बेल्ट पण वरती येणार आहे, आणि यावरती आपली दाबटीप येणार आहे बघा आतल्या साईडने ते अशा पद्धतीने दिसत आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे
आपण जे अस्तर आहे ते जोडून घेतलेलं आहे या पार्ट वरती. आता जसं ह्या पार्टला अस्तर जोडलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला या पार्ट वरती पण या साईडने अस्तर ठेवून घ्यायचंय आणि आता आतल्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर चला लगेच स्टिच. बघा या पद्धतीने आपण ह्या अस्तरवरती पण दाबटीप देऊन घेतलेली आहे जशी आपण इथे दिली होती सेम त्याच पद्धतीने. आता यानंतर आपल्याला हा जो अस्तरचा कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता हा बेल्ट आपल्या स्टिचिंग मध्ये येऊ नये म्हणून याला आपण इथे अशा पद्धतीने सेफ्टी पिन घेऊ सिक्युअर करून घेऊ म्हणजे तो आपल्या स्टिचिंगच्या मध्ये येऊ नये त्यासाठी. तर अशा प्रकारे मी इथे एक सेफ्टी पिन घेतलेली आहे आणि त्यांनी व्यवस्थित बेल्टला मी अगोदर सिक्युअर करून घेत आहे. तुम्ही टाचणीने पण करून घेऊ शकता. तर मी इथे ना पूर्ण बेल्ट एक सेफ्टी पिन मध्ये नव्हतं झालं कवर, मग मी इथे एक टाचणी पण आहे ती लावून घेत आहे या पद्धतीने. हा बेल्ट आपण इथे सिक्युअर करून घेतला. आता त्यानंतर याचा पण आपल्याला हा जो अस्तरचा पार्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट आहे ते ओपन करून घेतलेले आहेत. आता हे जोडायचे कसे ते सांगते बघा. दोन्ही पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि लक्षात ठेवा हे जोडताना आपले जे दोन मेन कॉर्नर आहेत ना ते सारखेच पकडायचे आहेत. बाकी आपलं थोडं मागे पुढे झालं तर आपण ते कट करू शकतो, पण हे जे सेंटर पॉईंट आहे ते आपल्याला व्यवस्थितच पकडायचे आहे आणि इकडनं पूर्ण याच्यावरती स्टिच करायचं आहे. फक्त हा जो अस्तरवाला पार्ट आहे हा आपल्याला ओपन ठेवायचा आहे. बाकी या अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेऊया. आणि इथे मी ना अगोदर टाचणी लावून घेते म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल, कारण की हे दोन्ही जे सेंटर आहेत ते व्यवस्थित मॅचच राहिले पाहिजे अशा पद्धतीने. आणि दोन्ही लांबीची साईड अगोदर आपण समोरासमोरील स्टिच करून घेऊया या पद्धतीने. इकडच्या साईडने पण अगोदर अस्तर आणि जी मेन फॅब्रिकची होती ना 2 इंची लांबीची साईड आहे ती मी स्टिच करून घेतली. त्यानंतर हा जो मेन फॅब्रिक आहे त्याचा बॉटम स्टिच केला. तर बघा तीनही साईडने आपण स्टिच केलेले आहे. यावरती मी पुन्हा डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आणि एक भाग आहे अस्तरचा तो आपण ओपनच ठेवलेला आहे. थोडाफार एक्स्ट्रा आहे तो मी कट केलं. अस्तरच्या साईडने आपण हा पार्ट ओपन ठेवलेला आहे. इथून आपल्याला ही स्लिंग बॅग आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे या पद्धतीने आणि खूप मोठा पार्ट आहे ओपनिंगचा तर इझिली ती बाहेर निघते बघा अशा पद्धतीने. आणि हे बघा बेल्ट आपण सिक्युअर केलेला तो व्यवस्थित आहे या पद्धतीने. अगोदर आपण या बेल्टच्या टाचण्या काढून घेऊ कारण की त्या हाताला लगेच टोचतात. सेफ्टी पिन पण काढून घेऊ या पद्धतीने. तर बघा या पद्धतीने आपण हा पूर्ण जो पार्ट आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. ते अस्तर आता वरती आलेला आहे या पद्धतीने बघा. आता तात्पुरतं हा जो अस्तरचा पार्ट आहे हा अजून आपण स्टिच नाही केलेला, पण तात्पुरता आपण आतमध्ये लोटून देऊया या पद्धतीने म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी. फक्त आतमध्ये लोटून दिलेला आहे, अजून आपण बॉटम त्याची स्टिच नाही केलेली. आणि त्यानंतर आता आपल्याला इकडनं पण हे जो टच बटनचा दुसरा पार्ट आहे ना तो स्टिच करून घ्यायचा आहे, पण त्याचं माप आपल्याला इथे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे बघा. तर इथे मी एक मार्क करते. तर बघा टच बटनचा दुसरा भाग आहे तो आपल्याला जिथे लावायचा आहे तिथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली म्हणजे हाच टच बटन आहे ना ते व्यवस्थित चेक करून बघितला. आणि त्यानंतर दुसरा भाग लावण्यासाठी बघा अस्तरचा जो कपडा आहे तो आपण ओपनच ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला तिथे हात घालून हे जे टच बटन आहे ना ते लावता यावं त्यासाठीच आपण जो अस्तरचा बॉटम होता तो अगोदर स्टिच नव्हता केला. आता हे टच बटन लावून झाल्याच्या नंतर स्टिच करून घेऊ. बघा ही क्लिप पण लावून दिली आणि कडेकडेला दाबून दिलं आणि बघा सिंपली आपलं हे जे टच बटन आहे ते लावून तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला अस्तरची साईड आहे ना ती स्टिच करायची, मग झाली आपली स्लिंग बॅग तयार. तर चला आपण हा जो बॉटम आहे ना अस्तरचा तो पण स्टिच करून घेऊया. तर बघा अस्तरचा बॉटमचा पार्ट होता तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे. फायनली अस्तर आपल्याला या पद्धतीने आतमध्ये टक करून घ्यायचं आणि बघा खूप सुंदर अशी आपली स्लिंग बॅग साईड बॅग बनवून रेडी झालेली आहे. की आपण छोट्या मुलीसाठी बनवलेली आहे त्याच्यामुळे याची साईज पण छोटीच घेतलेली आहे. तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर थोडीशी मोठी साईज पण घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने किती क्यूट दिसते अशी आणि 2 पॉकेटची बनवलेली आहे बघा. इकडनं पण एक पॉकेट आहे त्याच्यामध्ये पण लहान मुलींसाठी तुम्ही अशा पद्धतीने स्लिंग बॅग आहे ते नक्कीच बनवू शकता. आणि बघा किती सुंदर दिसते, असं वाटत नाही की आपण ही घरी बनवलेली आहे. आणि हा बेल्ट पण मी छोटाच दिलेला आहे, तुम्ही याच्या बेल्टची साईज पण तुमच्या मुलींच्या हाईटच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. तर बघा मैत्रिणींनो फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली छोट्या मुलींसाठी स्लिंग बॅग आहे ती बनवून तयार झालेली आहे. अगदी भारी दिसते, अशी वाटतच नाही की आपण ही घरी बनवलेली. अगदी रेडीमेड स्टाईल असा तिचा लुक आलेला आहे. विशेष म्हणजे मी याला टच बटन दिलं, फ्लॅप दिलं त्यामुळे अजून छान दिसते. आणि त्याचबरोबर त्या ताईंचं म्हणणं होतं 2 कप्प्यावाली दाखवा म्हणून मी इकडनं पण एक झिपर पॉकेट आहे ते दिलेलं आहे. अशा पद्धतीने 2 पॉकेटची आपली स्लिंग बॅग साईड बॅग लहान मुलींसाठी बनवून
तयार झाली आणि बेल्ट पण बघा मी इथे वेगळ्या पद्धतीने स्टिचिंग दाखवलेली आहे। तर आय होप तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय। आता याचं शिवून तयार मग फायनल सांगायचं राहिलं तर बघा, याची उंची आहे साधारणतः 6 इंच आणि रुंदी आहे 6.5 इंच, म्हणजे 6.5 बाय 6 इंचची आपली तयार स्लिंग बॅग आहे ती रेडी झालेली आहे या पद्धतीने।